2022 मध्ये शिवसेना फुटली, मुख्यमंत्री बदलला, पक्षचिन्ह बदललं आणि महाराष्ट्राचे राजकारण कायमचं बदललं. पण आता पुन्हा एकदा तसाच एखादा मोठा राजकीय भूकंप होणार का? कारण गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरताना दिसते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटी मधील तब्बल 7 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या चर्चा नेहमीच होत असतात, पण सध्याला दिल्लीतील कथित बैठका, मंत्रिपदाच्या शक्यता, मातोश्रीवरील बोलावलेली तातडीची बैठक आणि मराठवाड्यातील काही घडामोडी या सगळ्यामुळे ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत आलं आहे. पण या चर्चांमागे नेमकं वास्तव काय आहे? उद्धव ठाकरेंसमोर खरंच नवीन संकट उभं राहिलंय का? आणि या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचे काय महाराष्ट्र. मंडळी, 2022च्या बंडानंतर शिवसेना हा पक्ष 2 गटांमध्ये विभागला गेला. एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने आमदार सोबत घेत सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समोर पक्ष संघटना टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यामुळे अनेकांना वाटलं होतं की उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे पुन्हा मजबूत होत आहे. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाभोवती मोठं राजकीय अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाले. कारण गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की शिवसेना युबीटीचे 7 खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. या चर्चेला आणखी बळ मिळालं ते दिल्लीत झालेल्या कथित बैठकीमुळे. सूत्रांच्या दाव्यानुसार 7 जून रोजी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदार यांच्यात बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत काही राजकीय प्रस्ताव मांडण्यात आल्याचंही सांगितलं जाते. मात्र या सर्व घडामोडींना अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर 14 जून रोजी सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. आता साधारणपणे अशा बैठका नियमित असू शकतात, पण जेव्हा पक्षातील फुटीच्या चर्चा सुरू असतात तेव्हा प्रत्येक बैठकीला एक वेगळंच राजकीय महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे ही बैठक केवळ संघटनात्मक नसून राजकीय शक्ती प्रदर्शन आणि पक्षातील एकजूट तपासण्याचा प्रयत्न म्हणून पाहिली जात आहे. आता बघा, सध्या शिवसेना युबीटीकडे 9 खासदार आहेत. त्यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, बंडू जाधव, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश होतो. चर्चांनुसार मुंबईतील 2 खासदार वगळता उर्वरित काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते. मात्र या दाव्यांवर कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. आता राजकारणात अनेकदा चर्चा आणि वास्तव यामध्ये मोठं अंतर असतं. पण अशा चर्चा अचानक निर्माण होत नाहीत, त्यामागे काही ना काही राजकीय गणितही असतातच. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्याचबरोबर महायुती सरकारलाही आपली ताकद दाखवायची आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील प्रभावी चेहरे किंवा लोकप्रतिनिधी आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न होणं हे भारतीय राजकारणासाठी काही नवीन नाहीये. या चर्चेत आणखी एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार. काही बातम्यांनुसार असंही समोर आलंय की ठाकरे गटातील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं अशी चर्चा आहे. तसंच इतरांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं गेल्याचं बोललं जाते. अर्थात हे सर्व सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जाणारे दावे आहेत, पण अशा चर्चा राजकीय वातावरण तापवण्यासाठी पुरेशा असतात. दरम्यान एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातील खासदारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते. यामुळे या चर्चांना अधिक वजन मिळत आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील राजकीय हालचालींकडे पाहिलं तर अनेक बैठका पडद्यामागे होत असतात आणि त्याचे परिणाम काही महिन्यांनी दिसूनही येतात. त्यामुळे या चर्चांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही. या प्रकरणात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव विशेष चर्चेत आहे. कारण ठाकरे गटाच्या एका महत्त्वाच्या बैठकीला ते अनुपस्थित होते. आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अनेक पदाधिकारी उपस्थित होते, पण ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. अर्थात दानवे यांनी यावर स्पष्टीकरण देताना काही कामांमुळे ते आले नसावेत असं म्हटलं, पण राजकारणात अनेकदा अनुपस्थिती ही उपस्थितीपेक्षा जास्त बोलकी ठरते. मात्र दुसरी बाजूही समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. कारण 2022च्या फुटीनंतर अनेक नेते गेले तरी काही खासदार आणि काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायमची सोडली नाही किंवा मग ती कायम ठेवली. विशेषतः कठीण काळात पक्षासोबत राहिलेल्या लोकप्रतिनिधींना अचानक पक्ष बदलणं राजकीय दृष्ट्या सोपं नसतं.
अर्थात त्यांच्या मतदारसंघात त्याचे परिणाम हे नकारात्मक होऊ शकतात. त्यामुळे फक्त चर्चांच्या आधारे निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. आता या संपूर्ण प्रकरणावर भाजप आणि काँग्रेसची प्रतिक्रिया देखील महत्त्वाची आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत लोक स्वतःहून भाजपसोबत येऊ इच्छितात असा दावा केला. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचं राजकारण केल्याचा आरोपही केला. म्हणजेच हा मुद्दा आता केवळ शिवसेना विरुद्ध शिवसेना इतकाच राहिलेला नाही, तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा व्यापक राजकीय संघर्षाचा भाग बनत आहे. खरा प्रश्न मात्र वेगळाच आहे, कारण खरोखरच 7 खासदार पक्ष सोडून गेले तर त्याचा सर्वात मोठा फटका हा उद्धव ठाकरे गटाला बसू शकतो आणि पक्षाच्या राजकीय प्रतिमेला सुद्धा बसू शकतो. कारण 2022 नंतरचा हा दुसरा मोठा धक्का मानला जाईल. पण जर ही सर्व चर्चा फक्त अफवा ठरली आणि सर्व खासदार मातोश्रीच्या बैठकीत एकत्र दिसले तर उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या मोठा दिलासा मिळू शकतो. उलट त्यांच्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची काही प्रमाणात उत्तरं मिळू शकतात. म्हणूनच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांची नजर एकाच गोष्टीवर लागली आहे. मातोश्रीवरील बैठक नेमकी काय संदेश देते? सर्व खासदार उपस्थित राहतात का? आणि या चर्चामागे खरोखर काही मोठी राजकीय रणनीती आहे की हा केवळ दबाव तंत्राचा भाग आहे? सध्या तरी ऑपरेशन टायगर ही चर्चा आहे, वास्तव नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहासच सांगतो की अनेक मोठे राजकीय निर्णय आधी चर्चांमधूनच बाहेर येतात. त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. उद्धव ठाकरे आपल्या खासदारांना एकत्र ठेवण्यात यशस्वी ठरणार का, की महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचा साक्षीदार होणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.